नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। शिंदे समितीच्या कडून मनोज जरांगे यांचे समर्थक आणि छगन भुजबळ यांचे समर्थक, किंवा अधिक स्पष्टपणे जर बोलायचं तर मराठा आणि ओबीसी या दोन्ही गटांना अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण होणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नसलं तरी पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की कोणत्याही प्रकारे काहीही काम शिंदे समितीने केलं तर एकाचा अपेक्षाभंग हा ठरलेला आहे। प्राप्त स्थितीमध्ये शिंदे समितीच्या कडून मराठ्यांना आरक्षणात कशा पद्धतीने सामावून घेता येईल याचे मार्ग दाखवले जाणं अपेक्षित आहे। दुसऱ्या बाजूला कुणबीकरण मराठ्यांचं होतंय आणि त्याबद्दल ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे। ओबीसींमध्ये आधीच इतक्या जाती आहेत, त्यांचं आरक्षण हे फुगीर आरक्षण असल्याची तक्रार ओबीसींमधलेही काही लोक करत असतात। अशा स्थितीत आता आणखी मराठे पण कुणबी बनून ओबीसी मध्ये शिरणार असतील तर प्रत्यक्षात खऱ्या गरजवंत ओबीसींना काय मिळणार असा प्रश्न आहे। दुसरीकडे कुणबी हीच मराठ्यांची खरी ओळख आहे असं सांगत जरांगेंचे समर्थक मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदींच्यासाठी प्रयत्नशील आहेत। एकूणात ही सगळी प्रक्रिया ही आपल्या पद्धतीने, आपल्या गतीने पुढे सरकत असताना राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून शिंदे समितीचा प्रश्न आणि त्यांनी दिलेला अहवाल, त्यांचा प्रस्ताव निकाली निघावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये। त्याला लगेच तात्काळ जरांगे समर्थकांकडून विरोधही सुरू झालाय। एकूणात काय तर शिंदे समिती ही कोणाचा ना कोणाचा तरी अपेक्षाभंग करणारच आहे, एवढं मात्र नक्की। तर प्राप्त स्थितीमध्ये शिंदे समितीकडून कोणाचा अपेक्षाभंग होईल आणि ज्यांचा अपेक्षाभंग होईल त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात याची चाचपणी आजच्या लक्षवेधीच्या या विशेष चर्चेमध्ये आपण करणार आहोत। आपल्या या चर्चेत सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत जाण्यापूर्वी नागपुरात आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आपण जातोय। आणि श्रेयस पांडेंना माझा पहिला प्रश्न या निमित्ताने असा आहे की आत्ताच्या घडीला शिंदे समितीच्या निमित्ताने नागपुरात काय घडतंय, संकेत काय मिळतात? कारण शिंदे समितीच्या अहवालाला घेऊन भविष्यात नवं वेगळं स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलवावं अशा पद्धतीची राजकीय हालचाल दिसू लागली आहे आणि त्याला विरोधही होऊ लागलाय। श्रेयस, या संदर्भामध्ये ज्या वेळेला हा अहवाल सादर केला त्याला आता 24 तास उलटून गेलेले आहेत। म्हणजे सोमवारी हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिंदे समितीकडून सादर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता काही क्षणातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेमध्ये हा अहवाल मांडतील। अद्याप हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून सादर झालेला नाही आहे। मात्र असं समजतंय की या 27,000 मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत असं यात शक्यता आहे। त्यामध्ये एकूण 15 कोटी ज्या नोंदी होत्या त्या तपासल्या, कागद त्यांचे दस्तावेज तपासण्यात आलेले आहे। त्यानंतर जी डेडलाईन दिलेली आहे त्या डेडलाईन मध्ये हे होणं शक्य नाहीये। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका आज विधानसभेमध्ये मांडतील त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण त्यातून स्पष्ट होईल की आरक्षण देणं कितपत योग्य आहे। ज्या प्रकारे आपण सुद्धा उल्लेख केलेला आहे की कोणाचा ना कोणाचा इथे अपेक्षाभंग होईल तर तो नेमका कोणाचा होणार हे सुद्धा त्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या श्रेयस, आपण एक महत्त्वाचा तपशील या चर्चेत दिलात की किती नोंदी सापडलेल्या असू शकतात। अर्थात आत्ताच्या घडीला माध्यम म्हणून आपला हा अंदाज आहे। प्राप्त स्थितीत तुमच्याकडे या आकडेवारीबद्दल काय अधिक तपशील आहे तेही जरा सविस्तरपणे सांगा। यामध्ये जो पहिला अहवाल जर आपण पाहायला गेलं तर त्या पहिल्या अहवालानुसार 1 कोटी जे दस्तावेज होते 1,97,00,000च्या आसपास तपासले गेलेले होते। त्यामधून काही 15,000 कुणबी नोंदी आढळल्या होत्या। त्यानंतर आता 15 कोटी दस्तावेज तपासण्यात आलेले आहे। त्यातून 29,000च्या आसपास मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडल्या असं बोललं जात आहे। त्यामध्ये बीडचा प्रथम क्रमांक आहे। तर बीडमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत। त्यानंतर मराठवाड्यामध्ये काही असे जिल्हे आहेत जिथे सर्वात कमी नोंदी सापडलेल्या आहेत, तिथे आता अधिक दस्तावेज तपासले जाणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। मात्र या संदर्भात ज्या वेळेला स्पष्ट हे अहवाल सादर होईल खुद्द मुख्यमंत्र्यांकडून त्यावेळेला या संदर्भातला अधिक तपशील किंवा अधिक माहिती स्पष्ट होऊ शकते। बिलकुल श्रेयस, आपण हा तपशील देत असताना एक आणखीन माहिती प्रोड्युसरच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचली की मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळात या संदर्भातलं वक्तव्य करतायत। तुम्हाला धन्यवाद, आभार।
मुख्यमंत्री शिंदे यांच्या तपशिलाच्या अनुषंगानं आपण चर्चेत हा तपशील जाणून घेऊ की नक्की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय आहे। एकदा पटकन आपण विधिमंडळात जातोय आणि पाहतोय की शिंदे काय बोलणार आहेत, काय बोलतायत आणि शिंदे समितीच्या अहवालाच्या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे। एकदा या संदर्भातली तपशिलातली माहिती घेत असतानाच आज या चर्चेत कोण मान्यवर आपल्या सोबत आहेत त्यांचाही तपशील आपल्याला पटकन देतो। आपल्याला विधिमंडळात पोहोचायचंच आहे। आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक जरांगेंचे समर्थक या नात्याने आहेत आणि ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत जे भुजबळांचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत, ओबीसी नेते म्हणूनही आपल्याला परिचित आहेत। मी तुमच्यापर्यंत येतोच दोन्ही मान्यवरांना काही क्षण थांबण्याची विनंती करतो। पटकन विधिमंडळातला तपशील आपण ऐकणार आहोत। मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे। पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे, जे काही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय। कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाहीये। याबाबत आपल्या सगळ्यांचं एकमत आहे। पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणारं आहे आणि न शोभणारही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, त्याचबरोबर आपली सगळ्यांची, विरोधी पक्ष काय, सत्ताधारी काय, आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत, आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने आजवर घेतलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे। राज्यात कायदा आणि शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे, कायम राहिला पाहिजे। कोणत्याही निमित्ताने समाजामध्ये बितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विधिमंडळामध्ये तपशील दिला जातोय। या चर्चेला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत येण्याची आता वेळ झाली आहे। माझा पहिला प्रश्न पटकन मृणाल ढोले पाटील यांच्यासाठी आहे। मृणाल ढोले पाटील, ज्या पद्धतीने शिंदे समिती काम करते तुमच्यासाठी ती समाधानकारक बाब आहे का? प्रसादजी, शिंदे सरकारची जी शिंदे समिती आहे, म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या अंतर्गत जी समिती नेमली आहे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा आरक्षणची केस बघण्यासाठी आणि अफिडेव्हिट फाईल करण्यासाठी, क्युरेटिव्ह पिटिशन करण्यासाठी जी भोसले समिती आहे त्याच्यात पण न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत। तेच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अंतर्गत एक समिती नेमण्यात आली होती, ज्याचा जीआरच असं सांगतो की मराठा समाजातील, आपण नीट लक्ष द्या, मराठा समाजातील ज्या लोकांचे मराठा कुणबी मराठा नोंदी आहेत वगैरे दस्त आहेत ते तपासून त्याच्यासाठी कार्यची पद्धत नेमावी। त्या समितीने एक अंतरिम अहवाल दिला। हा अंतरिम अहवाल पब्लिक केला गेला नाही, तो कॅबिनेट पुढे मांडला गेला नाही। आजही जे शिंदे समितीचा अहवाल आहे, आम्हाला वाटतं तो पब्लिक करायला जावा आणि तो विधिमंडळात ठेवण्यात यावा, कारण मागच्या सरकारने पण गायकवाड समितीचा अहवाल हा विधिमंडळात ठेवला नव्हता, फक्त एक ऍक्शन टेकन रिपोर्ट ठेवला होता। तर त्याच्या पद्धतीने संदीप शिंदे समिती जी आहे, मला असं वाटतं की त्यांनी जे कामकाज केलेलं आहे ते निश्चित खूप मोठं कामकाज आहे। पण त्याच्याने एक गोष्ट समोर आली की जे कुणबी हा जो शब्द होता, कुणबी ही जी जात होती, ते एका स्पेसिफिक पिरियड मध्ये म्हणजे 1850-60 पासून 1930 पर्यंत हा एक जनरल टर्म वापरला होता
ही बाब नक्कीच शिंदे समितीच्या याच्यातनं बाहेर आलेली आहे. तर जेव्हा अहवाल येईल त्याची आपण शहानिशा करून निश्चित त्याच्यावर बोलू. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही गंभीर चुका त्या समितीने केलेल्या आहेत. त्यातली एक मी आपल्याला सांगतो की मराठा समाजाचे मागासले पण तपासावे आणि त्याचा इम्पेरिकल डेटा गोळा करावा असं राज्य मागासवर्गीय आयोगाला सांगावं असं रेकमेंडेशन या समितीने केलेलं आहे. मुळात जी गोष्ट त्यांच्या कार्यकक्षेत नाही, जी गोष्ट सुप्रीम कोर्टने तपासलेली आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाला यांनी सांगावं. असं काही करण्याची काही गरज नाही. त्यामुळे ते कार्यकक्षेच्या बाहेरही काम करते असंही एक नक्कीच शंकेला वाव येतोय. जी, आपण थेटच ही भूमिका घेतली आहे की शिंदे समिती ही कार्यकक्षेच्या बाहेर जातीये. याच निमित्तानं काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती तीही लक्षवेधी आहे. भुजबळांनी स्पष्ट सांगितलं होतं की शिंदे समितीला महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी तपासण्याच्या संदर्भातली कार्यकक्षा असताना ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तेलंगणामध्ये जाऊन काही कामकाज करू पाहत होते. आणि आत्ताच्या घडीला मुळात इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदींच्या संदर्भात शिंदे समितीनं आपली कार्यकक्षा ओलांडल्याचा आक्षेप ठपका हा मृणाल ढोले पाटील यांनी मांडलेला आहे. आपल्याला पटकन सुदर्शन तारक यांची यावर प्रतिक्रिया घ्यायची आहे. सुदर्शन तारक, काहीही करून मराठ्यांना आरक्षणाच्या चौकटीत बसवायचंच असं ठरवून सगळं घडतंय हा ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे. म्हणजे काय तर उत्तर ठाऊक आहेत, प्रश्न त्या पद्धतीनं तयार केले जात आहेत हा आक्षेप आहे. प्रथमतः जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ. मुळात आता ढोले साहेबांनी जो काही विश्लेषण केलेलं आहे थोडस 2 मिनिटं थोडासा पूर्व इतिहास सांगायला काय हरकत नाही. या शिंदे समितीच्या आधी राजगोपाल देवरा नावाच्या मुख्य सचिव जे अप्पर सचिव आहेत महसूल विभागाचे त्यांच्या मार्फत एक समिती स्थापन केली होती सरकारने. तिचा अहवाल 90 दिवसात येणं गरजेचं होतं. मुळात आता लक्षात घ्या की ती कशासाठी स्थापन केली होती की मराठवाड्यामधल्या मराठ्यांचं जे निजामकालीन दस्तावेज असेल, राष्ट्रीय दस्तावेज असेल ते तपासून त्याच्यामध्ये मराठा किती मागासलेला आहे याच्या सगळा रिपोर्ट तयार करणं आणि खरंच मागासलेला आहे का नाही ते तपासणं यासाठी ती समिती स्थापन केली होती. मुळात तिनं काम केलं नाही म्हणून शिंदे समितीच्या माध्यमातून हा सगळा दस्तावेज जमा करतोय. आता मराठवाडा हा भाग जो आहे निजामाच्या अधिपत्याखाली होता आणि त्याचा काही प्रभाव तेलंगणात असू शकतो. काही मराठी तिथं पण आहेत, सगळ्या भारतामध्ये मराठी आहेत आणि हा दस्तावेज तिथं तपासणं गरजेचं आहे. जिथे जिथे दस्तावेजाची लिंक लागत जाईल, निजामकालीन दस्तावेज राष्ट्रीय दस्तावेज म्हणून आपण संबोधला जातो, या सगळ्या दस्तावेज तपासण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ते दस्तावेज आहेत त्या त्या ठिकाणी शिंदे समितीला काम करणं किंवा तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण ते पुरावे आहेत आणि हे पुरावे घेऊन त्या आधारे मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे ते तपासणं आणि त्याचे पुरावे देणं हे शासनाच्या संदर्भात लक्षात आणून देण्याचं काम ही शिंदे समिती करत असते. मुळात शिंदे समितीचा कार्यकाळ संपलेला आहे आणि कार्यकाळ संपलेला आहे पण काम संपलेलं नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी ढोले पाटलांना विनंती करतो की जरी समितीचा कार्यकाळ संपला परंतु मुळात त्यांचं अजून काम संपलेलं नाही. मी शासनाला आपल्या माध्यमातून आणि समितीला सुद्धा हे करतोय की शासनाने अविरत हे काम चालू ठेवावे. कारण जात प्रमाणपत्र आणि त्याच्या संदर्भातले दाखले देणं ही अविरत प्रक्रिया असते. कोणत्याही समाजाची असू द्या, कोणत्याही जातीच्या असू द्या, त्यामध्ये कुणबी समाज असू द्या किंवा अन्य काही असू द्या, आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करता कुठेही सरकारने या शिंदे समितीना कुठेही शिंदे समितीनं हे याचं उल्लंघन केलेलं नाही. कुठेही प्रकारे जे त्यांच्या कार्यकक्षेमध्ये कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मुळात मराठवाडा हैदराबादशी निगडीत असल्यामुळे तिथपर्यंत त्या राज्यात जाणं गरजेचं होतं म्हणून गेली असं आमचं म्हणणं आहे. नाही, मग याच्यातला एक पुढचा प्रश्न माझा तारक आपल्याला आहे. ज्या पद्धतीनं शिंदे समिती काम करते ते पाहता तुमच्या लेखी या समितीला जर कालमर्यादा वाढवायची असेल तर ती वाढवून द्यावी का आणि याचा स्वाभाविक परिणाम जरांगेंच्या कालमर्यादेवर होईल का? कारण दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे काही ऐकायला तयार नाही. 24 डिसेंबरची त्यांची मुदत कायम आहे. त्या 24 डिसेंबरच्या मुदतीच्या अनुषंगानं त्यांनी त्यांची भूमिका लावून पण धरलेली आहे. मग एका बाजूला शिंदे समितीचं काम पूर्ण झालेलं नाही हे तुम्ही स्वतः सांगता, दुसऱ्या बाजूला 24 डिसेंबरची मुदत जरांगे मागं घेत नाहीत. अशा प्रकारची भूमिका आडमुठी आहे? नाही, बिलकुल नाही. मी आपल्या मताशी सहमत नाही. प्रसादजी एक लक्षात घ्या, मराठवाड्यामध्ये कुणबीचे प्रमाणपत्र किंवा अनेक नेते लोकप्रतिनिधी सत्तेत आले, जी सुदर्शन तारक जी आपण बोलू शकता. आपण आपला आवाज कायम ठेवा. आपलं म्हणणं आम्हाला ऐकायला येत आहे. मुळात मराठवाड्याचे ज्यावेळेस मागासले पण मराठा समाजाचं तपासण्यात आलं, त्याचे दस्तावेज तपासण्यात आले, त्याच्यामध्ये एक जरी दस्तावेज सापडला किंवा काही दस्तावेज सापडले, जसं
जालना जिल्हा, औरंगाबाद, संभाजीनगर असेल किंवा बीड जिल्हा असेल, परभणी असेल, नांदेड असेल, या सगळ्याचा जर पाहता आपण जो डाटा आपण पाहिला तर याच्यामध्ये याचा अर्थ असाच होतो, आपण व्यवहारामध्ये सुद्धा एखादा जर भात शिजवत असेल तर भाताचा पूर्ण भात खाऊन आपण तपासत नाही ना, भाताचा शीत तपासला जातो एक, आणि त्याच्यावरून समजलं जातं की भात पूर्ण शिजलेला आहे का नाही. तसं तुम्ही थोडक्यात शीतावरून भाताची परीक्षा सांगताय, अर्थात हे उदाहरण इथे लागू होईल की नाही हा मुद्दा आहे. कायदेशीर दृष्ट्या यावर आपल्याला चिंता आणि चिंतन करणं गरजेचं आहे. मृणाल ढोले पाटील, ज्या वेळेला जातीसारखा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा चर्चेसाठी आणि अभ्यासासाठी असतो त्यावेळेला शिंदे समितीकडून शीतावरून भाताची परीक्षा व्हावी हे बरोबर असू शकतं? कारण यात ज्या वेळेला 4-2 लोकांच्या कुणबी नोंदीच्या आधारे जर समजा सगळ्या समाजासाठी एखादा निर्णय घेण्याची मागणी होत असेल तर ती व्यवहार्य नाही. मला वैयक्तिकरित्या वाटतं जात ही प्रत्येकाच्या अनुषंगानं पडताळून पाहिली गेली पाहिजे. बोला मृणाल ढोले पाटील, आपण उत्तर द्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमचे मित्र सुदर्शन तारक जे म्हटले की शिंदे समितीचं कामकाज संपलेलं नाही आणि शिंदे समितीने कार्यकक्षा ओलांडली नाहीये. मला त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण शिंदे समितीचा अंतरिम अहवाल असू किंवा अंतिम अहवाल असू या दोन्हीपैकी कुठलाही अहवाल आपण वाचलेला आहे का? मीही तो वाचलेला नाहीये, तो पब्लिक डोमेन मध्ये नाहीये, पण त्या अंतरिम अहवालच्या आधारे जो एक GR निघाला आणि ज्याच्याने टर्म्स ऑफ रेफरन्स राज्य मागासवर्ग आयोगाला दिले आणि राज्य मागासवर्ग आयोगाने जे राजीनामा सत्र सुरू झालं तर त्याच्यामधनं मी हे सांगतोय की निश्चित त्यांनी कार्यकक्षा ओलांडलेली आहे. दुसरं असं की आपण जे म्हणतोय की जातीच्या ज्या नोंदी आहेत त्या एक प्रकारे जे शिंदे समितीने काम केलेलं आहे ते शिंदे समितीच्याच आधारे आणि त्याच्याच अनुषंगाने असं लक्षात आलेलं आहे की कुणबी नोंदी एक तर ही समिती मुळात आधी मराठवाड्यासाठी होती, त्याच्यानंतर त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र करण्यात आली. मग ह्या कुणबी नोंदी ज्या आहेत या जवळपास ब्राह्मण समाजापासून, ब्राह्मण असो, मराठा असो, माळी, धनगर, वंजारी, तेली, आदिवासी, शेड्यूल कास्ट समाज असेल म्हणजे मातंग समाजाची कुणबी नोंदी आणले. जर असं शिंदे समितीचा अहवाल जर ठरवलं आणि कुणबी नोंदी सर्टिफिकेट द्यायला जर सुरू केले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्यावे लागतील. बिलकुल मृणाल ढोले पाटील, हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आपण मांडलात. आपण ज्या दिवसापासून या मुद्द्याची चर्चा करतोय, जो मुद्दा मुळात सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याचा आहे आणि जो व्यवहार्य नाही, तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही, जो कायद्यात संमत बसत नाही, इथपर्यंत आपण ही चर्चा केली आहे. त्याद्वारे हे आपण सांगितलं गेलं होतं की केवळ आणि केवळ मराठ्यांच्याच कुणबी नोंदी सापडतायत असं नाही, मारवाड्यांच्या सापडल्या, इतकंच काय मुसलमानांच्याही कुणबी नोंदी सापडल्यात. मग जर कुणब्यांनाच मराठा आणि मराठ्यांनाच कुणबी करायचं असेल तर एकत्रितरित्या इतरांना तो न्याय का नाही लागू शकत? सुदर्शन तारक, ज्या पद्धतीनं मृणाल ढोले पाटीलांनी हा मुद्दा समोर आणलाय तो लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे आपण आपल्या मागणीत काही बदल करणार आहात का? नाही, मागणीत बदल करण्याचे एक लक्षात घ्या प्रसादजी, ही समिती कशासाठी स्थापन केली की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या जे काही मराठा समाज आहे, मराठा समाज या समाजामध्ये कुणबी किती लोक नोंदी आढळतात आणि कुणबी आहेत का नाही हे तपासण्यासाठी केलेलं. त्याच्यामध्ये इतर सगळ्या जातींचा संदर्भ आला असेल तर ती कुणबी नोंद आढळली आपण असं गृहीत धरू शकतो 100%. परंतु मुळात हा मुद्दा आहे, समितीची स्थापनाच ही मराठ्यांचं मागासपण ठरवण्यासाठी केलेली आहे. मग ती कुणबीच्या दृष्टिकोनातून दस्तावेज तपासणे आहे. मुळात ही गोष्ट लक्षात घेणं आहे. आपण दुसरीकडे त्याला जोडण्याचा कृपया माझी विनंती आहे की तो प्रयत्न करू नये. ही समिती, परत एकदा सांगतोय मी तिसऱ्यांदा, की समिती मराठवाड्यामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या जो मराठा समाज आहे तो सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याच्या कुणबी दस्तावेजामध्ये कुणबी ही नोंद आढळलेली आहे, त्या आधारे त्याला मागास ठरवला जाणार आहे आणि त्याच्यानुसार तो ओबीसी मध्ये जाणार आहे. याच्यासाठी ती समितीचा दस्तावेज तपासण्यासाठीची स्थापना झालेली आहे. मग इथे हा प्रश्न येत नाही ना, हा मला म्हणायचं आहे ढोले पाटलांना. आपण असं म्हणता आहात की ज्यांच्यासाठी ही समिती स्थापन झाली त्या समितीनं केवळ आणि केवळ त्याच नोंदीच्या अनुषंगानं आपली भूमिका मांडावी. म्हणजे थोडक्यात काय तर जेवढ्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडतील तेवढ्या कुणबी नोंदी सापडल्यानंतर मराठ्यांचं काय करायचं याचं उत्तर द्यावं. मृणाल ढोले पाटील, हे इतकं असं स्पष्ट आणि इतक्या मर्यादेत असू शकतं का? मला प्रसाद इतकं हास्यास्पद वाटतंय. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक मागासले पण तपासण्यासाठी शिंदे समितीची मुळात आवाका नाही आणि त्यांचं कामकाज नाही. कुठल्याही समाजाचं सामाजिक मागासले पण तपासण्यासाठी हे राज्य मागासवर्गीय आयोग आहे आणि ते त्यांचं काम आहे. दुसरी गोष्ट, जर शिंदे समितीला हा
हे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत असं ते म्हणतात, तर ते इलिगल आहेत. पण मुळात त्यांना हे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेलेच नाहीयेत. पण त्यांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट सांगितली की मराठा समाज, तीनदा सांगितली त्यांनी की मराठा समाजातील लोकांचे जर कुणबी नोंद असेल तर त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. याचा अर्थ ते मान्य करतात की मराठा हा समाज वेगळा आहे, कुणबी हा समाज वेगळा आहे आणि त्याच्या नोंदी असतील तर त्यांना द्या, असं त्यांचं ढोले म्हणणं आहे. पाटील, पण तुम्ही कुणबी कृपया शब्दाची खोड करू नका. बोलून द्या. तारकजी, ठीक आहे, ऐका, बोला मी तुमच्यामध्ये बोलत नाही, बोला माझ्यामध्ये बोलू बोला नका. बोला. येस 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 एक बोला. लक्षात ठेवा की कुणबी समाजाच्या नोंदी या आदिवासी समाजाच्याही भेटलेल्या आहेत, मातंग समाजाच्याही भेटलेल्या आहेत, ब्राह्मण समाजाच्याही भेटलेल्या आहेत, जैन समाजाच्याही भेटलेल्या आहेत, मुस्लिम समाजाचे भेटले, जवळजवळ सगळ्या जातींच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून भेटलेल्या आहेत. मग आता हा फरक करायचा कसा? सुदर्शन तारक, आपल्यासाठी हा प्रश्न आहे, आपण उत्तर देणार आहात. आणि त्याचबरोबर सगळे मराठेच कुणबी, कुणबी म्हणजेच मराठे आणि मराठे म्हणजेच कुणबी, या सगळ्या घोळातून वैचारिक दृष्ट्या समाजाला बाहेर कसं काढायचं? हा, उत्तर देतोय. प्रसादजी, एक लक्षात घ्या, मी ढोले पाटलांना विनंती करतोय की त्यांनी दोन असे शब्दाचा खेळ खेळू नका. ही समिती स्थापन झाली की मराठा समाजामध्ये जे कुणबी नोंदी आढळल्या त्याचा दस्तावेज तपासण्यासाठी. मुळात ज्यांना कुणबी दस्तावेज आहेत ते ऑलरेडी आता ओबीसी मध्ये जाणार आहेत. आमचा मूळ मागणी काय, मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये त्यांचं हे करावं, म्हणजे ओबीसी आरक्षण द्यावं, यासाठीच आहे. आणि मुळात ज्या ज्या समाजाच्या नोंदी सापडल्या त्या जर कुणबी सापडल्या असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. आम्ही कुठे नाही म्हणतो, आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे. आम्ही फक्त आमच्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं हा मुद्दा घेऊन चाललेला आहे. नाही, पण सुदर्शन तारक, तुम्ही ज्या ज्या वेळेला असं सांगता की तुम्ही इतर कोणाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाहीये, मुद्दा तुम्ही विरोध करण्याचा नाहीये. मुद्दा आहे जे बाकीचे आता नवकुणबी होत आहेत किंवा होऊ शकतायत, त्यांच्यामुळे जे मूळ कुणबी आहेत ते असुरक्षित त्यांना वाटू लागलेलं आहे. त्याची उत्तरं काय आहेत? मुळात एक लक्षात घ्या, आता ढोले पाटील कायद्याचे तज्ज्ञ आहेत. मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करतो की कल्टिवेटर ग्रुप जो आहे, ए आणि बी आहे, ज्याला आपण अ आणि ब म्हणतो, या ए मध्ये जे आहे तो ब्राह्मण समाज आहे, खत्री समाज आहे, अन्य समाज आहे. आणि बी मध्ये जर पाहिलं आपण, धनगर समाज आहे, माझा बंजारा समाज आहे, हटकर आहे, मराठा पण आहे, तेली पण आहे आणि वंजारी पण आहे. मग आता मराठा हा जर बी ग्रुप मध्ये असेल तर याच्यामध्ये हे सगळे जे इतर मी समाजाची नावं घेतली जाती संदर्भातली, तर हे सगळे ओबीसी मध्ये आहेत ना. मग मराठा सुद्धा त्या कल्टिवेटर ग्रुप मधल्या बी मध्ये आहे. मग आमचा हक्क त्या ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये आहोत. नाही, पण मग हाच तर्क इतर जातींनी लावला तर ते पण सगळे कुणबी होऊ शकतील. मग ज्या आधारे मराठे आत्ता कुणबी होऊ पाहतायत, इतर ज्यांच्या ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडतील ते पण कुणबी मागतील आणि तेही होऊ शकतील का? मुळात आता मराठवाड्याचा भाग सोडता विदर्भामध्ये जेवढे मराठी आहेत ते कुणबी नोंदी आढळल्या ते सगळे कुणबी आहेत. मग ते सगळे ओबीसी मध्ये गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं का, काही वेगळं काही म्हटलंय का? सुदर्शनजी, विदर्भातल्या कुणबी नोंदींचा तपशील तर काही फारच चमत्कृतीपूर्ण आहे. तुम्हाला आठवत असेल, विदर्भामध्ये ठरवून कुणबी नोंदी मराठ्यांना लावायला लावल्या आणि त्या पद्धतीनं मराठ्यांचं कुणबीकरण विदर्भामध्ये केलं गेलेलं आहे. मृणाल ढोले पाटील, मला वाटतं हा तपशील मी काही अयोग्य सांगतोय अशातला भाग नाहीये. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि मला तेच आता सुदर्शनजी जे पोटात होतं ते ओठात आलं की आमच्या मराठा समाजाला आम्हाला कुणबी करून ओबीसी मध्ये घालायचंय आणि ओबीसीचं आरक्षण घ्यायचंय, हे त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते आहेच एक प्रकारे. तर त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की कल्टिवेटर ग्रुप, एक लक्षात ठेवा ना, कल्टिवेटर ग्रुपला आज आरक्षण नाही ना. आज जे सामाजिक मागास आहेत त्यांना आरक्षण आहे. आज कल्टिवेटर ग्रुप असू किंवा नॉन कल्टिवेटर ग्रुप असू, याला आरक्षणाचा विषय नाही. एक सेकंद तुमचा घेतो, एक सेकंद घेतो, फक्त एक सेकंद घेतो तुमचं, एकच सेकंद घेतो. कल्टिवेटर ग्रुप मध्ये जसा ब ग्रुप मध्ये आपण सगळे आहोत, त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या सगळ्या जाती आहेत. मी तो आधार सांगितला, याचा अर्थ आरक्षण नाही ना सर. नाही, मी कुठे म्हटलं आरक्षण आहे, मी ग्रुप मध्ये आहे. हा, तर कल्टिवेटर बी ग्रुप मध्ये जेवढे लोक आहेत, जेवढा समाज आहे, त्यांना ऑलरेडी सामाजिक आरक्षण म्हणून त्यांना ओबीसी मध्ये किंवा अन्य व्हीजीएनटी असेल, एनटी असेल, ह्या सगळ्या दिलेला आहे. नाही, मला माफ करा, पण मी एक विधान अत्यंत जबाबदारीनं करतो. आरक्षण मागणं हा विषय समजू शकतो, पण आरक्षण मागण्याच्यासाठी आरक्षणाच्या मूळ भूमिकेवर आणि त्यात सुद्धा आरक्षणाचा पाया ज्या भारतीय हिंदू धर्माच्या जाती व्यवस्थेवर रचलेला आहे आणि त्यातून ज्यांच्या नशिबी शूद्रत्व, त्यातून हीन वागणूक आली, त्या सगळ्यांना समरसतेच्या द्वारे समान आणण्याचा प्रयत्न, या विचारातून आरक्षणाचा जन्म झालेला आहे.
तो नाकारून नाही चालणार. कोणी कृषक समाजाचा घटक आहे, कोणी शेतमजूर आहे म्हणून नाही आरक्षण त्याला मिळालेलं आहे. कुणब्यांना आरक्षण त्यांच्या शूद्रत्वाच्यातून मुक्ती देण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी मिळालेलं आहे. कुठल्याही मराठ्यानं आज कुणबी व्हायची तयारी दाखवलेली असेल पण त्यानं सामाजिक अशा प्रकारचा कोणताही अनुभव आजवर अनुभवलेला नाही. मला वाटतं सुदर्शन तारक खुल्या दिलानं हे मान्य करायला हवं. अगदी बरोबर. मुळात आपण आपल्या एक मिनिट प्रसादजी, जी आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की कोणाचा अपेक्षाभंग होणार नाही, हे तर मी 100% गॅरंटीने सांगतो. मुळात हा लढा जो आहे गरजवंत मराठ्यांसाठी आहे, ज्यांचं अत्यंत हलाखीचं जीवन सध्या चालू आहे. हे काय सांगायला आवश्यकता नाही, सगळेच मराठे सक्षम आहेत असं म्हणत नाही. आणि इथे फक्त आपण काय म्हणतोय, गरजवंतांचा हा लढा आहे मराठा समाजाचा, की सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या त्याला सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत. यासाठी त्याला ओबीसी मध्ये जाणं गरजेचं आहे. त्यासाठी काही नोंदी कुणबीच्या सापडल्या तर तो ओबीसी मध्ये जाईल. आणि उरलेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबीचे, अरे मी सुरुवातीला सांगितलंय की मराठवाड्यामध्ये जर एखादा कुणबीचा दस्तावेज सापडत असेल त्याचा अर्थ मराठवाड्यामध्ये सगळे मराठे हे कुणबी आहेत असं का गृहीत धरत नाही तुम्ही? याला पुरावे सुद्धा आहेत ना. समितीनं जर काम पूर्ण चालू ठेवलं, अहवाल दिला म्हणजे काम संपलं असं नाही. ही निरंतर प्रक्रिया आहे. आणि या संदर्भात जे काही 24 तारखेला डिक्लेअर केल्या जाणार, 23 तारखेला जे काय आमचे नेते मनोज पाटील जरांगे सांगतील त्या पद्धतीने पुढची दिशा होईल. सरकार आपण आता असं सध्या म्हणता आहात, निवेदन, मनोज जरांगे, आपण असं म्हणता आहात की प्राप्त स्थितीमध्ये एक पुरावा सापडला मराठवाड्यात तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी समजा. मृणाल ढोले पाटील, हे कायदेशीर दृष्ट्या काही टिकणारं नाही हे विधान, पण आग्रह आहे. आता लोकशाहीत कोणी काहीही मागू शकतं. मृणाल ढोले पाटील, आपली प्रतिक्रिया पटकन, वेळेची मर्यादा आहे, चर्चा आटोपती घ्यायची आहे. येस, सगळ्यात आधी जे तारकजी म्हटले की गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये मदत पाहिजे आहे, तर मुळात एक लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण हे मराठा समाजाला लागू आहे आणि त्यातलं 8.5% आणि 7.5% शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये ऑलरेडी मराठा समाज घेत आहे. त्याला कोणाचाही आक्षेप नाहीये, सगळे त्याला सपोर्ट करत आहेत. दुसरी गोष्ट, मग ओबीसीच होण्याचा 8% आहे, तो ओबीसी होण्याचा 8% अशासाठी आहे की त्यांना ओबीसीचं आरक्षण जे ते कुठेतरी राजकीय दृष्ट्या त्यांना दाबायचे, राजकीय दृष्ट्या तुम्ही दुसरीकडे शब्द फिरवू नका. त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत आणि आम्ही ओबीसी मध्ये होतो. मी ढोले पाटलांना विनंती करेन की त्यांनी सगळ्यात पहिले हेच क्लिअर करावं की आम्हाला ओबीसी मधून कोणी काढलं, मराठा समाजाला ओबीसी या आरक्षणामधून कोणी काढलं? नाही, तुम्ही चुकीचं काय संदर्भ देताय. मी काय म्हटलंय की तुम्हाला 1967च्या आधी जर आम्ही होतो. तुमच्या बोला ना. एक लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये असं आहे की आज मला तर असं दिसतंय की ओबीसी मधनं आरक्षण घ्यायचं आणि ईडब्ल्यूएस मधनंही घ्यायचं. आणि आपण जसं सांगितलं की जे सामाजिक मागासलेपणाचे चटके असतील, सामाजिक मागासलेपणाचे जे काही त्रास असेल तो भोगलेला नाहीये. पण आज फक्त काही नोंदींच्या आधारे आपल्याला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर हा विचार केला पाहिजे की उद्या हे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्टामध्येही टिकलं पाहिजे. आपण हे करत असताना आपण मराठा समाजाची कुठेतरी परत फसवणूक करतोय का? ईएसबीसी झालं, एससीबीसी झाल्यानंतर त्याच्यानंतर हा कुणबी घोळ, याच्यानंतर ही तिसऱ्यांदा परत मराठा समाजाच्या मुलांची फसवणूक होणार आहे का? याच्याकडे पण आपण लक्ष घेणं गरजेचं आहे. याच्यावर 1 मिनिटामध्ये उत्तर लागेल. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण चर्चा आटोपती घेण्यापूर्वी सुदर्शन तारक यांच्यासाठीचा हा प्रश्न की न्यायालयात जर ज्या मागणीच्या द्वारे आंदोलन करून मागणी मान्य करण्याच्यासाठी आरक्षणाचे GR काढायला लावले जात असतील आणि समित्यांच्याकडून अहवाल तयार करून घेतले जात असतील तर हे सगळं न्यायालयीन कसोटीवर टिकेल का? एक लक्षात घ्या, मी ढोले पाटलांना आणि प्रसादजी आपल्याला पण हे नमूद करू इच्छितो की मुळात 15 कोटी दस्तावेज तपासले, त्याच्यामधून काही लाखो संदर्भात कितीतरी लाख आपण नोंदी सांगितलेल्या आहेत त्या सापडलेल्या आहेत. आता ह्या नोंदी सापडल्या, याच्या आधारे वंशावळ, याचे सगळे काही 33, 34 सगळ्या प्रकारचे जेवढे दस्तावेज लागतात तेवढे सगळे असल्याशिवाय कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही ना. आणि हा कायदेशीर सगळ्या सक्षम बाजू असेल, सगळा दस्तावेज असल्याशिवाय सर्टिफिकेट मिळत नाही, कुणबी नोंद होत नाही, कुणबीमध्ये ते जात नाहीत. मग आपण एक लक्षात घ्या, हे सगळं असल्यानंतरच मिळणार ना. आणि मग कायद्या त्या ठिकाणी तो ओबीसी मध्ये जाणार नाही तर कसा जाणार नाही मराठा समाज? जी ठीक आहे. आत्ताच्या घडीला आपण दोन्ही मान्यवर चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चर्चेला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे ही चर्चा इथेच आटोपती घेतो. अपेक्षा मात्र एक आहे की शिंदे समितीच्या अहवालाच्या नंतर जे काही राजकारण होईल त्यात समाज भरडला जाऊ नये. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.